राम राम शेतकरी बंधूंनो, मी करहाळे DR हे आपलं करहाळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस आहे हे मी अगोदरही सांगितलं ना, आताही ते तुम्ही अनुभवत आहात. तेव्हा शेतकरी बंधूंनो, आज जुलै महिना हा काल समाप्त झालेला आहे, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची स्थिती काय राहणार आहे हे सर्वांनाच जरासं जाणून घेण्याची आतुरता आहे. आणि त्याचप्रमाणे आज तुम्हाला सांगत आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्या राज्यामध्ये सर्वदूर आणि थोडासा हलक्या प्रमाणामध्ये राहील. आणि या महिन्यामध्ये टोटली 17 दिवस आपल्या राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेव्हा आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस, आज 1 तारीख, आणि आज 1 तारखेला संध्याकाळी 5च्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यामध्ये जो काही येलदरी परिसर आहे त्या येलदरी परिसरामध्ये मात्र जोरदार पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ही गोष्ट मात्र फार लक्षात ठेवा व येलदरी परिसराचा जो काही भाग आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी त्यांची जी काही सोयाबीनची पिकं आहे, सर्वात जास्त सोयाबीन पेरल्या जातं, त्यांनी फवारणी ही दुपारच्या 3 वाजेपर्यंत आपली पूर्ण करून घ्यावी व 5च्या नंतर मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसं की येलदरी असेल, केहाळ असेल, त्याच्यात पुढे हट्टा आहे, सेनगाव आहे, तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे आज सर्वात जास्त पाऊस जो आहे तो खानदेश विदर्भामध्ये हा होणार आहे. जसं की जळगाव आहे या ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो. विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती, पण सर्वात जास्त हा गडचिरोली या भागामध्ये पाऊस होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ऑगस्ट महिन्यामध्ये हा पाऊस 1 दिवस पडेल, 2 दिवस उघाड राहील, अशा पद्धतीची ही श्रृंखला चालू राहील. सकाळी उघाड राहील तर संध्याकाळी पाऊस होईल, किंवा सकाळी पाऊस होईल तर रात्रीला उघाड मिळेल, अशी ही एक लपंडाव शेतकऱ्यांसोबत हा पाऊस या महिन्यामध्ये करणार आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे अजून एक वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याकडे या महिन्यामध्ये जे काही श्रावण महिना चालू होणार आहे तो टोटली शेतकरी बंधूंनो मागील 71 वर्षाच्या नंतरचा हा योग येत आहे की सोमवारच्या दिवशी श्रावण महिना हा सुरू होत आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे रिमझिम स्वरूपाचा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये 1-2 दिवस खंड करत 1-2 दिवस पावसाची झिमझिम या स्वरूपामध्ये श्रावण महिन्याचा पाऊस जो आहे तो सततधार आणि रिमझिम स्वरूपाचा पडतो. त्याचप्रमाणे हा जास्त नुकसानकारक नसून, परंतु हा जेवढी काही आपल्याला या महिन्यामध्ये उघाड मिळेल त्या उघाडीचा संधीचा फायदा घेऊन शेतीतली कामं उरकायला पाहिजेत. 2 तारखेला उद्या सर्वदूर आणि राज्यामध्ये जे काही हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर असेल, परभणी असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना जिल्हा असेल, या सर्वच ठिकाणी जसं सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस जोरदार पडणार आहे. तसंच 3 तारखेला आपल्याकडे नंदुरबार या ठिकाणी मात्र सर्वात जास्त पाऊस होणार आहे. खानदेशमध्ये नंदुरबार, मालेगाव, धुळे, साक्री या ठिकाणी 3 ऑगस्टला रात्री 1:06-7च्या दरम्यान हा जोरदार पाऊस होईल. आणि शेतकरी बंधूंनो, हा महिन्यामध्ये पाऊस सर्वसाधारण रिमझिम स्वरूपाचा पडणार आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचलेला आहे, परंतु हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.